हॅलो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत व्हेरिएबल्स काय असतात जावामध्ये. व्हेरिएबल्स बेसिकली एक कंटेनर असतात ज्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. तर मग कोणत्या टाईपचा डेटा? जरी तुम्हाला एखादं स्टुडंटचं नाव सेव्ह करायचं असेल, स्टुडंटचा ईमेल आय डी सेव्ह करायचा असेल किंवा इंटिजर त्याची फीस वगैरे असेल, तो जर का आपल्याला स्टोअर करायचा असेल तर आपण त्यासाठी व्हेरिएबल्सचा यूज करतो. तर व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करतात जावामध्ये ते आपण बघणार आहोत. आणि बेसिकली जावा ही स्टॅटिकली टाईप लँग्वेज आहे, त्यामुळे आपल्याला बिफोर डिक्लेअरिंग व्हेरिएबल नेम वी हॅव टू वी हॅव टू राईट डेटा टाईप. मीन्स त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप आपल्याला लिहावा लागेल. आता डेटा टाईप काय असते हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हेरिएबल्स आर टू कंटेनर विच इज यूज टू स्टोअर दी डेटा. तर आपण याचा एक सिंटॅक्स बघू. इंट ए इज इक्वल टू 5. त्यामध्ये हा जो इंट आहे तो डेटा टाईप आहे आणि जो ए आहे तो व्हेरिएबलचं नाव आहे आणि जी 5 आहे ती लिटरल व्हॅल्यू आहे जे आपण ए मध्ये स्टोअर केलेली आहे. आणि व्हेरिएबल डिक्लेअर करतो तेव्हा त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स पण आहेत. जसं की व्हेरिएबल्स जर का आपल्याला डिक्लेअर करायचे असेल तर आपण कॅरेक्टर्स यूज करू शकतो आणि नंबर्स पण यूज करू शकतो. पण जेव्हा पण आपण एखाद्या व्हेरिएबलचं नाव देत आहे त्यावेळेला आपण स्टार्टिंग बाय युजिंग अल्फाबेटच करायची असते, नंबर आपण यूज नाही करू शकत. तर आपण याचा एक छोटासा प्रोग्राम बघू नोटपॅडमध्ये, तुम्हाला एक क्लिअर अंडरस्टँडिंग येऊन जाईल. क्लास प्रोग्राम टू पब्लिक स्टॅटिक फाईल नेम स्ट्रिंग args इंट ए इज इक्वल टू 5 आणि मी स्ट्रिंग स्टोअर करतो. स्ट्रिंग नेम इज इक्वल टू ए. पण एला प्रिंट करू नेम. जावा. त्याला आपण रन करून बघू. जावा. हा बघा, आपण एक इंटिजर टाईपचा एक व्हेरिएबल स्टोअर केला आणि आणि एक स्ट्रिंग स्टोअर केली आणि तिला डिस्प्ले केला आहे. तर आय होप की तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अंडरस्टँड झाला असेल की व्हेरिएबल्स काय असतात आणि ते कशासाठी आपण यूज करतो. सो थँक्यू.